च्या माध्यमातून सागर चौगारे नावाचा गोलंदाज आहे. चला दोन्ही टीम्सला मनापासून शुभेच्छा देऊया या चेहरमॅन पायगाव चषकासाठी. लेट्स प्ले चा इशारा. पहिला चेंडू फॉर द विकेट. फुलटॉस चेंडू बॅटच्या टोएंडला मात्र लागलाय. वेगाने चेंडू बाउंड्रीच्या दिशेने फुटवर्कचा वापर, परंतु चेंडू थांबला नाहीये. प्रयत्न चांगला केला परंतु वेग भन्नाट होता, पॉवर होती. चेंडू सरळ निघून चालला. क्रॅकिंग शॉट, चौकार, 4 धावा. असं म्हणतात नाही की लग गई आग जमाने में तो फिर बचा क्या है, तो बच गया तो फिर जला क्या है. मेहनत करने से होती हर मुश्किल आसान, क्योंकि इन हाथों की लकीरों में रखा क्या है. डेफिनेटली मेहनत ही है इस श्रृंखला में जो आपको कामयाब बना सकती है. इस बार हवा में खड़ी हो गई गेंद. ओ ये बड़ी वाली मछली थी, ये बड़ा वाला कैच था, पकड़ना चाहिए था, लेकिन यहाँ पे कैच छुटता हुआ, दिल तुटता हुआ, कैच पकडायला हवा होता परंतु काय घडलं गेलं विपरीत. उमेश मुरे या खेळाडूची विकेट जर सस्त्यामध्ये तुम्हाला मिळाली असती ना, भरपूर मार्जिन ऑफ एरर आपल्याला पाहायला मिळालं असतं. कारण की या खेळाडूचा खेळ किती मोठा आहे ना, या कॅच नंतर तुम्हाला पाहायला मिळू शकतोय. परंतु बॅड लक, थोडासा यंगस्टर खेळाडू होता त्याच्यामुळे हा कॅच कलेक्ट करू शकला नाहीये. नुकसान मोठं होऊ शकते. आता मोठं नुकसान करू शकतोय हा खेळाडू. फेड बदलाव पाहायला मिळतोय थोडासा. बघा लेफ्ट हँडेड बॅटर आहेत कारण की 3 बाउंड्री रायडर्स. आता आपण पाहिलं डीप लॉंग लेग, डीप मिड विकेट, डीप काऊ कॉर्नर क्षेत्र, हे 3 खेळाडू आपण बघू शकतोय. बाउंड्री रायडर्स त्याला म्हणतोय आपण. भीमसेन लेफ्टी टेकिंग क्रिकेट ही त्याची ओळख आहे. पुढचा चेंडू बॅटची कडा पाहतोय आपण. खेळाडूचा वळ आहे. धाव मात्र कंप्लीट होते. बघा चांगली लाईन आहे, चांगली लेंथ आहे, चांगलं नियंत्रण आहे. आतापर्यंत 1 विकेट मिळायला हवी होती सागरला परंतु मिळाली नाहीये. रात गई बात गई सो बीत गई. लक्ष काय तर आता पुढे काय करू शकतो आपण तेच करूया. उमेश या खेळाडूकडे अपेक्षा भरपूर असतील अबू स्पोर्ट्स खार्डी या टीमच्या, कारण की हा खेळाडू गेम चेंजर प्लेयर आहे आणि गेम कशा प्रकारे चेंज करू शकतो विथ द बॅट. ग्रेट परफॉर्मन्स या स्पर्धेमध्ये देण्याची धमक ठेवणारा खेळाडू आहे आणि आज कदाचित आपल्या नावाची ओळख सुद्धा सोडू शकतोय. हा फटका हवेत पाहतोय आपण. जबरदस्त आक्रमक ओव्हर पिच सापडला, जसा आला तसा उडवला आणि मिळतील 6 धावा, 6 रन. थँक्यू. बघा तो कॅच सुटला होता ना, तर त्याचा हा खामियाजा आहे. म्हणून आधीच म्हटलं होतं की हा नुकसान मोठं करणार खेळाडू आणि ते केलंय त्याने. पुन्हा एकदा खेचून मारण्याचा प्रयत्न होता परंतु या वेळेला फिल्डिंग चांगली झाली. फाईड लेगला धाव मात्र नाही घेतली. थोडस धावते गदामध्ये थांबवावे लागले तिथे. टीमची टोटल पोहोचले गेले 12. एकूण झालेले चेंडू पॉवर प्लेच्या षटकामध्ये 5. शेवटचा असेल. शेवटचा कशा प्रकारे फेस करतील उमेश, कारण की प्रयत्न त्यांचा हाच आहे की या मैदानावर धावा जास्त, परंतु सागर यांचा प्रयत्न काय आहे हा शेवटचा असेल. पहिल्या ओव्हर मध्ये हलक्या हाताने डिफेन्सिव्ह ड्राईव्ह केलाय. सोच चांगली आहे. रणनीती आहे की हा चेंडू सिंगल. टीमची टोटल 13, कारण की स्ट्राईक मिळेल पुढच्या ओव्हर मध्ये. षटक समाप्त झाले, बिनबाद झाले. प्रथम टॉस हरल्यानंतर इन्व्हाइट मिळाले फलंदाजीचा आणि नक्कीच जिथे आपण पाहिलं तर 13 धावा विदाउट लॉस. चांगला स्टार्ट कन्वर्ट केलाय परंतु कशा पद्धतीने मेंटेन केला जाईल पाहूया. दुसऱ्या षटकामध्ये तत्पूर्वी जाऊया डीजे अमरकुळ यांच्याकडे. आंब्याचे बुडा खाली न पोयरे कशालड लगीन तर तुझ्या म्हणतात नहीं कि कड़ी से कड़ी जोड़ दो तो जंजीर बन जाती है दोस्तों, और मेहनत पे मेहनत करो तो बड़ी वाली और अच्छी तकदीर बन जाती है. अब तकदीर बनानी है इस श्रृंखला में. या स्पर्धेमध्ये आपलं भविष्य बनवायचं आहे, आपलं नशीब बनवायचं आहे. क्रिकेट चांगलं खेळायचं तर टॉप क्वालिटी गोलंदाजी, टॉप क्वालिटी फलंदाजी, हेच ध्येय, हेच लक्ष असायला हवं.
बघा एक सामना जिंकण्यासाठी एक दोन खेळाडूचं चालणं अनिवार्य असतं, परंतु एक स्पर्धा जिंकण्यासाठी ना संपूर्ण संघाचं चालणं अनिवार्य असतं. परंतु आता ज्यामध्ये आपण पाहिलं स्पर्धा जिंकण्याचं स्वप्न सगळ्यांचं आहे, परंतु कोणाचं पूर्ण होते देखील पाहूया. षटक क्रमांक 2 घेऊन येत आहेत आता प्रणित यंगस्टर. हो रिवाज आत्मघाती फटका असतो बघा. हा फटक्याला म्हणतायत ना लगेच तो आबादी नाही तो बरबादी, फिक्स आहे, कन्फर्म आहे. आणि तेच पाहतोय आपण, कारण की लागला तर मग आबाद आणि नाही लागला तर चेंडू बरबाद, आणि तेच झालंय. डॉट थोडीशी आक्रमक आणि एक माइंडसेट शॉट त्याला म्हणतात अल्टी पल्टी. केविन पीटरसन या खेळाडूची आठवण होते. हो लॉर फुल टॉस फ्लाइट होता अगदी आपण बघितला. सरप्राईज डिलिव्हरी उमेश साठी आपण बघितलं, ते देखील सरप्राईज झाले, कारण की अपेक्षा होती की कदाचित समोर मिळेल, परंतु थोडासा क्विक आला, अर्ली आला, लवकर आला, त्यामुळे सरप्राईज टायमिंग नाही करू शकले आणि त्यामुळेच एक डॉट. चांगली आहे गोलंदाजी, चांगली आहे गोलंदाजाकडे. लॉरफुल टॉस फटका फसतोय हो आणि विकेट देखील मिळतोय. क्या बात आहे. प्रणित 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 नावाची चर्चा रंगणार, कारण की या गोलंदाजाने अनुभवी खेळाडूला मात्र केलंय बात, आणि पहिला मोठा धक्का अबू स्पोर्ट्स खाडी संघाला दिलाय. धाव फलकावर 13 धावा असताना गॉन विकेटचा पतन. थैंक यू कभी कभी किस्मत भी इम्तिहान लेती है, सपनों को रोक टोक कर देती है, पर हारते वो है जो थक कर बैठ जाते हैं, वरना हिम्मत वालों को ही तो दुनिया सलाम करती है. डेफिनेटली आपण पाहिलं तर हिम्मत करा, कारण की लढायला शिका. जसं म्हणता येत ना की शिवबा लढला म्हणूनच तर हा महाराष्ट्र घडला, लढाल तर घडणार, अन्यथा तुम्ही मागे पडाल. आणि इथे पाहिलं पण तर फलकावर 13 वर पहिला धक्का मोठा दिलाय देवा. आणखीन एक चांगला बॅटर, एक ऑलराऊंडर खेळाडू प्रणितचं कौतुक व्हावं. यस डेफिनेटली यावेळेला विकेट मिळू शकतोय. कर्णधार होते थोडासा स्लो स्टार्ट, नतीजा पाहिला आपण तर चेंडू एक टप्पा ओव्हर दी रोप निघून गेला, सीमारेखा पार. मिळेल देवा याला पहिल्याच बॉलवर चौकार. चकाचक. थँक्यू. बघा या ओव्हर मध्ये धावा आल्या नव्हता, परंतु देवा आला आणि देवा सारखा धावून आलाय. आल्या पहिल्याच बॉलवर त्याने चौकार मिळवून देण्याचं मोठं कार्य केलंय. कारण की पहिल्या 3 ओव्हर मध्ये पहिल्या 3 चेंडू मध्ये माफ करा थोडस एक धाव नाही आणि एक मोठी विकेट, त्यामुळे थोडस प्रेशर वाढलं होतं आणि ते कमी करायचं होतं. त्याच्यासाठी एक फटका खेळणं अनिवार्य होतं आणि ते माइंडसेट होऊन आलाय की एकच कार्य करायचं, चांगली बॅटिंग. रिवर्स या वेळेला लाजवाब सुपर एफर्टलेस शॉट, षटकार 6 धावा. साडीवर डार्लिंग मॅचिंग पोलका हिरोईन दिसन, हे साडीवर डार्लिंग मॅचिंग पोलका हिरोईन. ऐसा म्हटलं जाते कि मंजिल यूं ही नहीं मिलती राही को, एक जुनून सा दिल में जताना पड़ता है. पूछा चिड़िया से कैसे घोंसला बनाती है, कि वो बोली मुझे तिनका उठाना पड़ता है. डेफिनेटली आपण बघितलं की इथे जर मंजिल एकच लक्ष आहे तर त्याच्यासाठी मेहनत ही चांगलं सगळ्यात महत्वपूर्ण जबाबदारी, आणि ती करा, तुम्हाला मंजिलीच्या जवळ जाण्याचा नक्कीच संधी मिळेल. पुढे डान्सिंग डाऊन दी ट्रॅक, चांगला फटका एक्झिक्यूट केलाय, परंतु एफर्ट मात्र खराब. आणि बघा की या षटकाला मात्र मोठ्यामध्ये कन्वर्ट केला. पहिले 3 चेंडू एकी धाव नव्हती, परंतु देवासारखा धावून आला आणि उर्वरित त्याने 3 चेंडू मध्ये जोडला, एकूण 14 धावा. त्यामुळे टीमची टोटल पोहोचली आहे 17. या ओव्हर मध्ये किती आल्या तर आपण पाहू शकतोय 16 आल्यात, माफ करा वाटलं की 17, 16 आल्यात. त्यामुळेच आपण पाहू शकतो की 27च्या घरामध्ये 14 माफ करा की 14 आल्यात. 2 चौकार आणि 1 षटकार, त्यामध्ये 1 विकेट, म्हणजे टीमची टोटल पोहोचले 27 वर.
रघुनाथ जोगारे आपण पाहतोय बॉलिंग ट्रॅक वर विश्लेषण आपण पाहतोय. तर तिसऱ्या ओव्हरला झाली सुरुवात. बघा प्रणीतच्या ज्या षटकाला थोडस महागडं केलं देवाच्या बॅटिंगने, परंतु मैदानाच्या आतमध्ये आपण बघितलं ना भीमसेन हा खेळाडू आणखीन उभा आहे, जो ओपनिंगला आलेला खेळाडू आहे. मग धाव फळक कशा प्रकारे रोखण्याचा प्रयत्न केला जाईल ते देखील पाहावं लागेल. रघुनाथ जोगारी षटक क्रमांक 3 फुलटॉस, मात्र यावेळेला हात मोकळे करण्याची संधीचं सोनं आणि चेंडूला मात्र डिपॉझिट केलंय स्टँड मध्ये. मात्र चेंडूची गरज मैदानाच्या आतमध्ये. सिक्सर. थँक्यू डीजे. सिक्सर आलाय. फुलटॉस चेंडूची मेजबानी दिली होती ती स्वीकारली. थोडा धीमा अगदी आपण पाहिलं तर मग व्हेरिएशन या गोलंदाजीमध्ये आपल्याला बघायला मिळाले. संघाची टोटल आपण पाहिली आहे ना, तर कितीवर पोहोचले आमचे स्कोर सांगता येतात. 35 म्हणजे पहिल्या 3 मध्ये 8 आले. त्यामध्ये एक दुहेरी, एक सिक्सर, एक डॉट. भीमसेन स्ट्राइक एंड कडे. पुन्हा एकदा ओव्हर पिच लॉफ्टेड अगदी बॅटच्या समोरच. फक्त मिडल ऑफ द बॅट कनेक्शन खूप चांगलं केलंय आणि चेंडूला पुन्हा एकदा स्टँड मध्ये पोहोचवण्याचं कार्य भीमसेनने केलंय या ओव्हर मध्ये. सिक्सर क्रमांक 2. थँक्यू डीजे. ये खाडी का जलवा. खाडी संघाचे खेळाडू मात्र आपण बघितलं मग एका बाजूने उमेश बाद झाले, परंतु त्यांची भरपाई भीमसेन करतायत, देवा करतायत आणि एक चांगली इनिंग, एक चांगली पार्टनरशिप बिल्डअप करत असताना फेकून झालेले चेंडू पण पाहिले तर 4. 2 चेंडू शिल्लक. हलक्या हाताने सॉफ्ट हँडने मात्र चेंडूला स्लाइस केलंय. एकदा मियर दुसऱ्या धावेसाठी पलटलेट. हा ना तू मैं परंतु फेकी खराब आणि परिणाम पडलाय त्याचा. बघा तडपण टाकलं, थोडस प्रेशर टाकलं होतं शत्रक्षणावर आणि त्याचा फायदा मिळाला. एकच धावसंख्येवर समाधानी राहत होते, परंतु त्यानंतर थोडस तारंबळ उडाली खेळाडूंची आणि त्याच्यामध्ये फायदा मिळाला की 1-2 मध्ये कन्वर्ट केलं. टीमची टोटल अगदी पाहतोय आपण 43. शेवटचा चेंडू या तिसऱ्या षटकातील. फुल टॉस पुन्हा एकदा पाहतोय आपण. नाही भय नाही भीती नाही, शिवछत्रपतीचा छावा आणि ठोकला तिथे 6 धावा. सिक्सर क्रमांक 3. ओव्हर फिनिश. Stop, Solskjaer. हसस भारी ना तू दिसस भारी, मी प्यार कर तुवर लाईन मारी. थँक्यू डीजे. 49 धाव फलक पोहोचला गेलाय. असं म्हटलं जातंय ना कि जो लोग अपने सपनों को पूरा करने की हिम्मत रखते हैं, असल में वही तो लोग दुनिया में इतिहास लिखते हैं. डेफिनेटली आपण पाहिलं इतिहास मात्र कोण लिहिणार, कारण की हाय 5 मध्ये प्रवेश करणारा टीम पाहिला कालच्या दिवसामध्ये. पहिला पीरबाबा पापडी, त्याला लढत मात्र भरपूर चांगली नागरी संघाने दिली होती. अगदी आपण बघितलं होतं तर सुरुवातीला धानिव संघाने देखील दिली होती, परंतु लक फॅक्टर सोबतीने होते आणि शेवटच्या मॅच मध्ये तर स्टार मडीपाडा संघाने देखील दिले होते, परंतु लक त्यांचं होतं आणि हाय 5 आणि प्रवेश केला. आज एक संघ हाय 5 मध्ये प्रवेश करेल, कोणता असेल. स्लॉकसेटचा फटका पाहतोय या वेळेला. रचनात्मक फटका, कल्लात्मक फटका, स्कायची आठवण करून देणारा फटका देऊन जाईल 4 धावा. चौकार. मी प्यार कर तुवर लाईन मारी. थँक्यू. पार्टनरशिप चांगली झाली आहे, सुंदर देखणे. स्वागत केलंय आकाश जोगारीच देखील देवा स्ट्राइक एंड कडे.
चांगला फटका खेचलाय, पाहावं लागेल ताकद किती आहे. ताकद देखील होती, गॅप देखील होता. अगदी आपण पाहिलं शतरक्षक लांब राहिले, मस्तक वरून दस्तक, चेंडू सीमारी पार, सल्लगचा मिळेल दुसरा वाला वार आणि हा चौकार. हसस भारी ना तू दिसस भारी मी प्यार कर तुवर लाईन थँक्यू रन मशीन म्हणून कार्य करतोय तेव्हा या मॅच मध्ये काय फळातून खेळी त्यांची पाहायला मिळते. एक अँकर इनिंग बिल्ड अप केले त्यांनी. दरम्यान हा चेंडू पण बघितला तर लेग स्टंपच्या बाहेर ओढताना पाहायला मिळाला. देवा यांचा खेळ आपण बघितला तर आपल्या संघासाठी बॅटिंग करत असताना त्यांच्या बॅट मधून चांगल्या धाबा आल्यात. षटकार चौकार आतापर्यंत त्यांनी चांगले लगावलेत आणि वैयक्तिक त्यांचं जर धाव फडकाचं आपण विश्लेषण करायचं झालं तर 5 मध्ये 22 धावसंख्येवर खेळतात. भीमसेन 7 मध्ये 23. हो जोरकस प्रहार करण्याचा प्रयत्न व्यवस्थित आला नाहीये. अगदी समोरचा चेंडू होता बॅट मध्ये कनेक्ट करून मिडल ऑफ द बॅट करायचा होता, परंतु तो करण्यामध्ये असफल. परंतु त्याने धाव वेळेस नकार दिला कारण की हा चेंडू त्यांना उडवायचा आहे. परंतु ते उडवण्यामध्ये प्रयत्न त्यांचे आहेत, यशस्वी होतील का? फेकून झालेले चेंडू आहेत 3 आणि 3 शिल्लक आहेत. हा चौथा असेल देवासाठी. त्यावेळेला फटका खेचलाय, जरूर पॉवर किती आहे, पॉवर मात्र तितकी मिळाली नाहीये. एलिव्हेशन कमी पडलं, सरळ खेचण्याचा प्रयत्न होता, फटका फसला. सागरच्या हातामध्ये मात्र समावलाय. विकेट मिळेल महत्वपूर्ण दुसरी आणि नक्कीच आपण पाहिला हा देवाच्या रूपाने मात्र आपण पाहिला एक घातक खेळाडू बाद केला जातोय आणि या मॅच मध्ये कमबॅक थोडासा करण्याचा प्रयत्न गावदेव देवदल संघाचा यशस्वी होताना पाहायला मिळतोय. लाग पोरी तुझेसाठी फुलबाचा फूल वनस्पती आर लाग पोरी तुझेसाठी. थँक्यू. निलेश आलेत मैदानाच्या आतमध्ये. 2 लागोपाठ जर षटकार लगावले तर विनोदजी खुताड यांच्याकडून 500 रुपयाचं कॅश प्राइज निलेश साठी. निलेश लगावू शकतायत कारण की मी फलंदाजी पाहिली आहे त्यांची, परंतु फटके सिक्सर. ओहो पुढे स्टेप आउट खेळण्याचा प्रयत्न केला होता. डेफिनेटली आपण पाहू शकतो इथे हा फुलटा चेंडू होता. नक्कीच स्टँड मध्ये जायला हवा होता असं खेळाडू कक्षातून देखील आवाज येतोय. त्यांना देखील माहिती होतं, परंतु नवीन बॅटर होते, फ्रेश होते, त्यांना रेडी नव्हते नक्कीच कारण की त्यामुळे थोडस 59 धावा आहेत फलकावर आणि शेवटचा चेंडू. भीमसेन एक सेनापती एक समान नक्कीच पूर्ण संघाला मात्र घेऊन जाण्याचं कार्य एक चांगला वेल फिनिशर स्ट्रोक एक्झिक्यूट करण्यामध्ये यशस्वी होईल का? एक चांगल्या फटक्याची दरकार आहे थर्ड टीमला. आडव्या बॅटने खेचलेला फटका, क्षेत्ररक्षक आहे तिथे पंकज वाघ चेंडूला फील्ड करतायत. चेंडूची फेकी येते, पाहावं लागेल, फेकी आली आहे, 2 तर मिळाल्या, तिसऱ्याचा प्रयत्न नाहक ठरेल हा आणि हो फलंदाज बाद होतील. परंतु आपण बघितलं चांगल्या धावा आहेत फलकावर कारण की ज्याप्रमाणे या मैदानामध्ये चांगली बॉलिंग झाली तर मग धावा चेस करण्यापासून रोखलं जाऊ शकतंय. बघा पुढचा मॅच आपण पाहिला तर देखील खूप महत्वपूर्ण आहे. पुढचा मॅच गावदेव स्पोर्ट्स देवीचा बाडा ओकेविराई टीम, वादळ स्पोर्ट्स ब्राह्मणगाव टीम. कॅप्टन या टॉस बॉक्स मध्ये टॉस देखील आपण करूया. महत्वपूर्ण या स्पर्धेचा राऊंडचा हा चौथा मुकाबला पाहायला मिळेल. जाऊया तत्पर्यंत आमचे डीजे ऑपरेटर अमर कोळी यांच्याकडे गाणं ऐकूया आणि त्यानंतर मग टॉस बॉक्स मध्ये आपण कर्णधारांच्या प्रतिक्रिया जाणून घेऊया. चला कॅप्टन या टॉस बॉक्स मध्ये. नाथ पोरी तू करस काय सांग ना पोरी तू रहस का नाय. अथ पोरी तू करस काय सांग ना पोरी तू रहस का नाय. धन्यवाद डीजे, थँक्यू सो मच. चला दोन संगणक आपण थोडीशी घाई करायची, लवकर या.
वादल स्फोट ब्राह्मणगाव आणि आई गावदेवी स्फोट देवीचा पाडा गोखिवरे या दोन संघामध्ये आपण पुढील मॅच आहे तो पाहणार आहोत. चला कुंदनजी पवार आहे त्यांना विनंती आम्ही करतोय आपल्या शुभ हस्ते आपण टॉस या ठिकाणी करणार आहोत. चला कुंदन आपण यायचं आहे. टॉस या ठिकाणी केला जाईल. सर्वप्रथम दोन्ही संघाच्या संघनायकांचं स्वागत आहे टॉस बॉक्स मध्ये. टॉस बॉक्स आपण पाहिला तर स्वर्गीय रिचा धनंजय गवळी त्याचनंतर स्वर्गीय संदेश मनोहर गवळी अशा प्रकारचा हा टॉस बॉक्स आपण पाहतोय. टॉस सीन करायचा छापाचा कॉल आणि येतोय छापा म्हणजे टॉसचा निकाल आहे तो लागला गेलाय. गावदेवी स्फोट गोखविरे टीमच्या बाजूने डिसिजन काय असणार आहे. फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय. या मैदानावरती निश्चितच खूप धावा या ठिकाणी होत आहेत. तर कुठले गोलंदाज वापरले जातील समोरच्या टीमला कमी धावांच्या आतमध्ये रोखण्याकरता. विशाल आहे, शैलेश आहे, रोहन आहे आणि अजय आहे. यावेळेस तुमचा पहिला याच्या विरुद्ध कधी मॅच झाला होता का? यस बेस्ट ऑफ लक, शुभेच्छा असतील तुम्हाला. टॉस जिंकला असता डिसिजन काय घेतला असता? जे हवं होते ते मिळाले गेले. साधारणतः 4 ओव्हर मध्ये किती धावा बनवण्याचा प्रयत्न केला जाईल? 50 प्लस. आज संपूर्ण संघ आहे का तुमचा? संपूर्ण आहे. एक चांगली फाईट पाहायला मिळेल आमच्या लाडक्या प्रेक्षकांना. नक्कीच. रेस बेस्ट ऑफ लक, तुम्हाला देखील आम्ही शुभेच्छा देतोय. मित्रांनो टॉस बॉक्स न्यूज अशी आहे. टॉसचा निकाल आपण पाहिला तर गावदेवी स्फोट गोखविरे टीमने तो जिंकलाय. क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय त्यांनी घेतला. बॅटिंग करावी लागणार आहे ती म्हणजेच वादल स्फोट ब्राह्मणगाव या संघाला. जाऊया आपण आता मात्र पुन्हा एकदा समोर लक्षाच्या दिशेने त्या ठिकाणी सज्ज आहेत व्हॉइस ऑफ काजूपाडा मिस्टर जयेश चिटुकले. थँक्यू. मॅचला झाली आहे सुरुवात. पहिला बॉल उमेश भुरे याचा चेंडू निघून गेलाय. डीप एक्स्ट्रा कॉर बाउंड्री लाईनच्या पलीकडे चौकार 4. धन्यवाद डीजे, थँक्यू सो मच. तुम्हाला देखील आम्ही भरपूर संधी देणार आहोत परंतु सध्या इनएक्शन मध्ये रघुनाथ जोगारे आपल्याला पाहायला मिळतात आणि पहिल्याच बॉल वरती काय जबरदस्त स्ट्रोक मात्र ठिकाणी पाहायला मिळाला. अगदी डीप एक्स्ट्रा कॉर्डला भेदून चेंडू सीमारेषा बाहेर रवाना झाला 4 धावांकरता. वसई तालुका आदिवासी क्लस्टरचे अध्यक्ष आहेत प्रेसिडेंट उमेशचा पुढील बॉल. अख्खू टप्प्याची लेन होती. पुन्हा एकदा डीप एक्स्ट्रा कव्हरला हा स्ट्रोक खेळला होता. मिस्टेक झाली आहे. झेल मात्र झाली आहे ड्रॉप. धन्यवाद डीजे. प्रोटेक्शन देखील होतं डीप एक्स्ट्रा कव्हरला परंतु बॅक टू बॅक 2 मोठे स्ट्रोक रघुनाथ जोगारेच्या बॅट मधून आपण या ठिकाणी पाहतोय. चला पुन्हा एकदा फील्ड जी आहे ती चेंज केली आहे. यावेळेस पुन्हा एकदा आपण पाहतो डीप एक्स्ट्रा कव्हर लॉंग ऑफ काऊ कॉर्नर
हलक्या हाताने यावेळेस हा टोक खेळला गेलाय आणि या ठिकाणी महत्वाची विकेट रन आउटच्या स्वरूपामध्ये मिळाली गेली आहे. ज्या खेळाडूच्या खेळावरती विश्वास होता पाठीराख्यांचा गावाचा तो विश्वास मात्र यावेळेस निराश मनानं घेऊन जावं लागेल त्या गावच्या आशयाला. या ठिकाणी आपण पाहिलं तर मग आदित्य जोगारी रनआउटच्या स्वरूपामध्ये होत आहेत बाद. पोरी वळून पाय मैदान तू माय पोरी त्याला गाय ठुमकत तोंड जाय डीजे सूरज डोले नंगल्यावर गेले धडकते जाय. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये इन झालेत. धाव फलक चेस करायचं आहे ते म्हणजेच 62 सुरुवात खूप चांगली झाली आहे परंतु एक महत्वाचा विकेट मात्र रनआउटच्या स्वरूपामध्ये गमावलाय. गावदेवी स्पोर्ट देवतल या संघानं इथून मात्र नंबर 3 या क्रमांकावरती येतोय न्यू बॅटर सागर जोगारी. उमेशचा पुढील बॉल हॅप टॅकल बॉल अख्खो टप्प्याची लेंथ यावेळेस ओहो झेल होऊ शकला असता परंतु प्रयत्न केले नाहीये. शॉर्ट स्क्वेअर लेगच्या क्षेत्रकाने एक सिंगल मात्र या ठिकाणी पूर्ण होते. सिंगलच्या मदतीनं धावफलक पोहोचलं गेलंय ते म्हणजेच 9 आकड्यावरती. यावेळेस पुन्हा एकदा स्ट्राईक वरती पाहायला मिळते रघुनाथ जोगारी. जबरदस्त ऑलराऊंडर खेळाडू आहेत. एक काल होता रघुनाथ जोगारी या बॅटरचा जवळजवळ 2010 ते 15 या कालावधीमध्ये अक्षरशः धुमाकूळ माजवलं होतं गावदेवी स्पोर्ट देवदल या संघाने. यावेळेस आपण पाहतोय चांगला फटका आहे ऑन साइडला डीप स्क्वेअर लेगच्या दिशेने मात्र शेटू पाहायला मिळाला होता. 2 धावा या ठिकाणी कंप्लीट केल्या गेल्या. 2 धावसंख्या पण पाहिली तर मग पोहोचली गेली ती म्हणजेच 11 आकड्यावरती. 11 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. चेंडू फेकून झाले त्या पॉवर प्लेच्या षटकातील 5. कदाचित मग एक मोठा फटका आला तर मग ज्या सरासरीनं वाटचाल करायची ती सरासरी येईल का पाहूया काय घडते काय बिघडते. आपण फक्त भविष्यवाणी करू शकतो. चेंज ऑफ द पेस गतीमध्ये परिवर्तन गली रिझनच्या दिशेने चेंडूला ढकललाय. चेंडू निघून जाईल सीमा रेषेच्या पलीकडे 4 धावांकरता. काय जबरदस्त टेक्नॉलॉजी वापरले यावेळेस. धीम्या गतीचा बॉल होता बॅकफुटला गेले आणि तिथून मात्र जबरदस्त चेंडूला स्लाइस केलं गली रिझनच्या दिशेने आणि निश्चितच लेट कटचा फटका देखील आपण या स्ट्रोकला म्हणू शकतो. काय जबरदस्त हा स्ट्रोक मात्र ठिकाणी खेळला गेलाय रघुनाथ जोगारी. शक्तीपेक्षा युक्तीचा वापर केला जयेश आणि निश्चितच धाव फलक आपण पाहिला तर मग पोचलं गेलंय ते म्हणजे 15 या आकड्यावरती. हॅलो जी धावगती पूर्ण करायची होती प्रति षटकामध्ये ते धावफलक मात्र धावफलकावरती या ठिकाणी पाहायला जरूर मिळाले. कालच्या दिवसामध्ये आपण या ठिकाणी पाहिलं तर मग एक जबरदस्त मुकाबला पाहायला मिळाला होता. टायगर स्पोर्ट बिफाडा वर्सेस ओम सागर ब्राह्मणगाव. अगदी 62 धावांचं लक्ष होतं आणि त्या 62 धावा मात्र टायगर स्पोर्ट बिफाडा या संघाने पूर्ण केल्या होत्या. निलेश जाधवच्या विरोधामध्ये सुंदर फटका. ओहो
कोणता बॅनर आहे? रवींद्र ठक्कर यांच्या बॅनरला चेंडू जाऊन अक्षरशः या ठिकाणी धडकलाय. षटकार. धन्यवाद डीजे. षटकार येतोय. षटकाराने धावसंख्या पाहिली तर मग पोहोचली गेली आहे ती म्हणजेच 21 आकड्यावरती. इथून ही चुकीची लेंथ वापरली गेली. डाव्या एसटीच्या बाहेर मात्र यावेळेस हा बॉल पाहायला मिळाला. आव्हानाच्या स्वरूपामध्ये एक धाव जरूर टीमच्या टोटल मध्ये ऍड केली जाईल. षटकातील पुढील बॉल. हवाई हल्ला करण्याचा प्रयत्न झालीये उमेश भुरेकडनं. पुन्हा एकदा मिस्टेक आणि क्रिकेटच्या पटलावरती चुकीला माफी नाहीये. चुकी तर झाली, आता मात्र त्याचं भुगतान भरावं लागेल. धन्यवाद डीजे. बॅक टू बॅक 2 मोठे फटके मात्र सागरच्या बॅट मधून आपण या ठिकाणी पाहतोय. यावेळेस अजून एक वाईट बॉल. धावफलक पाहिलं तर मग पोचलं गेले ते म्हणजेच 27 आकड्यावरती. प्रेशर मध्ये सध्या तरी आपल्याला गोलंदाज ज्यावेळेस पाहायला मिळतोय, कारण अगोदरच्या 2 बॉल वरती 2 मोठे स्ट्रोक मात्र ठिकाणी आले आहेत. थोडस प्रेशर मात्र निश्चितच पाहायला मिळतोय गोलंदाजावरती. चला घाई करायची आहे. मॅसेज मात्र जरूर पुरवला गेला यावेळेस देवा जाधवने. षटकातील पुढील बॉल. ओहो, यावेळेस इनरेज काम तमाम. मोठी विकेट आणखी एक डाऊन होते. धक्का क्रमांक 2 बसतोय. आणि गावदेव स्पोर्ट देवदल्या संघाला सागर जोगारे आउट. तुझ्यासाठी राणी बंगला बांधला मी, पैसा तो वापरीला मी, पैसा तो वापरीला. तुझ्यासाठी राणी बंगला बांधला मी, पैसा तो वापरीला मी, पैसा तो वापरीला. दुबई शहरात नोकरी केली धन पैशाचं, काय केलं धन पैशाचं, काय केलं. हॅलो, तिन्ही चेंडूचा खेळ संपन्न झाला आहे. फुल टॉस बॉल ऑन साइडला खेचून मारण्याचा प्रयत्न. आणखी एक विकेट मिळवली आहे निलेश जाधवनं. धन्यवाद डीजे. म्हटलं गेले सारं जग जिंकायचं आहे तर हार मानू नका. यश तुमच्या जवळ आहे, जिंकल्याशिवाय राहू नका. दोन्ही बाजूने काय स्ट्रगल चालू आहे जयेश मैदानाच्या आतमध्ये. कधी सामना झुकतोय तो म्हणजेच गावदेव देवदलच्या बाजूने, तर कधी पाहायला मिळतोय आबू स्पोर्ट खारटी टीमच्या बाजूने. सुरुवातीच्या 2 बॉल वरती 2 मोठे फटके आले होते, परंतु त्याच्यानंतर 2 बॉल वरती 2 विकेट देखील आले. षटकातील पुढील बॉल. यावेळेस आपण पाहतोय प्ले अँड मिस. हा डॉट बॉल. डॉट बॉलने निश्चितच वापसी केली आहे पुन्हा एकदा गोलंदाज निलेश जाधवनं. असं वाटलं होतं की निश्चितच निलेश हे षटक मात्र महागडं पाहायला मिळेल, परंतु त्यांनी मात्र कमबॅक केलाय. षटकातील पुढील बॉल. बॅटच्या रडार मध्ये यावेळेस चेंडूची हाताळणी केली होती, परंतु रोखलं गेले रघुनाथ जोगारी या खेळाडूने. कुठल्या प्रकारची धाव या ठिकाणी घेतली गेली नाहीये, कारण स्ट्राईक स्वतःकडे ठेवायची आहे.
कारण त्याला कॉन्फिडन्स आहे इथून मी हे धावफलक चेस करू शकतो. पाहूया आता तर संधी घेतली आणि संधी मिळाली देखील आहे. अजूनही इथून 12 चेंडू त्याच्याकरता शिल्लक आहेत आणि जिंकण्याकरता 35 ची गरज. 12-35 ची ट्रेन मात्र इथून पकडावी लागेल. जर वेलच्या वेल ही ट्रेन पकडली तर निश्चितच इथून मात्र पुन्हा एकदा देवदल गावापर्यंत प्रवास मात्र खूप सुखाचा होईल. बारा चेंडू जिंकण्याकरता 35 धावांची आवश्यकता. पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती खार्डी एक्सप्रेस मिस्टर देवा जाधव एक जबरदस्त ऑलराऊंडर खेळाडू आहे. देवा जाधव पहिलाच बॉल देवा जाधवचा ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न केला होता रघुनाथ जोगारीने, परंतु यावेळेस पुन्हा एकदा थांबवलं गेलंय. त्याला कॉन्फिडन्स आहे निश्चितच मी मोठे फटके खेळू शकतो. स्ट्रगल मात्र मैदानाच्या आतमध्ये ऑन आहे. षटकातील पुढील बॉल चेंज ऑफ द बेस गतीमध्ये परिवर्तन केलं गेलंय. अजून एक डॉट बॉल या ठिकाणी पाहायला मिळतोय. सुरुवातीचा पहिला बॉल निश्चितच मिस टाइम स्ट्रोक पाहायला मिळाला होता, परंतु कुठल्या धाव घेतली गेली नाहीये. परंतु त्याच्यानंतर दुसरा बॉल देखील काय जबरदस्त हाताळला गेलाय देवा जाधवनं. ती ब्लॉकमध्ये चेंडूची हाताळणी केली होती, परंतु इथून मात्र थांबून चालणार नाहीये रघुनाथ जोगारीला देखील. परंतु यावेळेस ऑन साइडला सुंदर स्ट्रोक सिलेक्शन पाहायला मिळतं. एक सिंगल या ठिकाणी पूर्ण होते. सिंगलच्या मदतीनं धावफलक या ठिकाणी पाहिलं तर मग पोहोचलं गेलंय ते म्हणजेच 28 या धावसंख्येवरती धावफलक या ठिकाणी पाहायला मिळतंय. षटकातील पुढील बॉल डाव्या एसटीच्या बाहेर ही लेंथ पाहायला मिळाली होती. एक सिंगल पूर्ण होते. सिंगलच्या मदतीनं धावफलक पोहोचलं गेलंय ते म्हणजेच 29 आकड्यावरती. इथून अजून आपण चेंडू पाहिले तर शिल्लक आहेत 9 आणि 9 मध्ये 33 धावांची अजून सुद्धा नीड आहे. ही नीड जर परिपूर्ण या ठिकाणी चेस करायचे असेल तर आक्रमण रूप धारण करावे लागेल. चेंज ऑफ द पेस गतीमध्ये परिवर्तन केलं गेलं. धीम्या गतीची लेंथ मात्र वापरली गेली आणि त्या लेंथ मध्ये मात्र या ठिकाणी थांबवलं गेलंय. मोठ्या स्ट्रोक पासून मात्र हो यावेळेस आपण पाहिलं तर आणखी एक चांगला बाउन्सर पाहायला मिळतोय. चेक केलं जाईल. हा बॉल हेडच्या वरून आहे की मग बाउन्सर आहे. यस हेडच्या हलकासा वरून असल्या कारणानं हा वाईट बॉल निश्चितच या ठिकाणी असणार आहे. जो रिव्ह्यू घेतलाय तो सक्सेसफुल झालाय. यावेळेस आपण पाहतोय चांगला फटका फाईन लेगला पाहायला मिळतोय. चेंडू सीमारेषा बाहेर मात्र निघून गेलाय. अगदी त्या ठिकाणी आपण पाहिलं तर आदरणीय सन्माननीय हरीशजी गोवारी साहेबांचा कटआउट आहे आणि त्या कटआउटच्या दिशेने मात्र यावेळेस हा चेंडू निघून गेला होता 4 धावांकरता. तुझी हवस मी पुरवीना तुला बोटीनं मी फिरवीना तुझी हवस मी पुरवीना
तुला बोटीन मी फिरवीन तुला फिरवीन बंदर नवा नवा तुला फिरवीन बंदर नवा नवा धन्यवाद डीजे, थँक्यू सो मच. 7 चेंडू 28 ची गरज. इथून एक मोठा फटका आला तर सामन्यामध्ये वापसी होईल. महेश ओहो यावेळेस हलकासा मात्र वाचला गेला असंच म्हणावं लागेल. अगदी लेग स्टंपला सोडून मात्र हा चेंडू आपण पाहिला. वाईट बॉल येतोय. ओव्हरच्या सुरूमध्ये एक धाव टीमच्या टोटल मध्ये ऍड केली जाईल. पुढील बॉल पुन्हा एकदा सज्ज आहे महेश ऑन स्ट्राइक वरती. ओहो मोठा फटका निश्चितच वट करायचा होता ऑन साइडला, परंतु चेंडू आणि बॅट याच्यामध्ये प्रॉपर कनेक्शन झालं नाहीये. डॉट बॉल येईल. षटकाची झाली आहे समाप्ती. 6 चेंडू आणि जिंकण्याकरता धावांची गरज असणार आहे ती म्हणजे 27. कुठेतरी सुरुवातीला आपण पाहिलं तर आदित्य जोगारीची ती रनआउटच्या स्वरूपात गेलेली विकेट, त्याच्यानंतर सागर जोगारीला आपण पाहिलं चांगला खेळ करत होता, परंतु बॅटची इनर एज लागली. झेलच्या सुरूमध्ये तो देखील बाद झाला. त्याच्यानंतर आपण पाहिलं होतं वंदेश गुण, परंतु तो देखील स्वस्त्यामध्ये बाद झाला. परंतु त्याच्यानंतर रघुनाथ जोगारीचे स्ट्रगल मैदानाच्या आतमध्ये पाहिले, परंतु त्या स्ट्रगल मध्ये त्याला देखील असफलता प्राप्त झाली आहे. परंतु अजून सुद्धा मॅच संपलेली नाहीये. 6 चेंडू आणि जिंकण्याकरता 27 ची गरज आहे. या 27 धावा या ठिकाणी होऊ शकतात, परंतु यावेळेस पायी न चालता विमानाने प्रवास करावा लागेल. म्हणजेच हवाई सफर, चांगले मोठे स्ट्रोक या ठिकाणी कन्वर्ट करावे लागतील. पाहूया जिद्द आहे, चिकाटी आहे रघुनाथ जोगारी याच्याकडे. आणि या 6 मध्ये 27 धावा रोखण्याकरता गोलंदाज आपण पाहणार आहोत मनोहर बसवत. टायटल खूप चांगला रंगणार आहे, यात काही शंका नाहीये. चला घाई करायची. देवा जाधव प्लीज आपण घाई करा, खूप उशीर होतोय. पहिला बॉल ॲप ट्रॅकर बॉल अखूड टप्प्याची लेन होती, परंतु जो फटका एक्झिक्यूट करायचा होता ऑन साइडला तो मात्र करू शकले नाहीयेत. थोडीशी बॉडी आपण पाहिली तर एकदम मजबूत आहे रघुनाथ जोगारी यांची, त्याच कारणाचा रनअप मध्ये थोडासा अडथळा निर्माण त्यांना देखील आहे. मात्र 2 धावा या ठिकाणी पूर्ण झाल्यात. इथून येणाऱ्या 5 बॉल मध्ये जिंकण्याकरता अजूनही 25 ची गरज. 5 चेंडू 25 धावा. फुल टॉस बॉल ऑन साइडला पुन्हा एकदा खेचून मारण्याचा प्रयत्न होता. कदाचित प्रॅक्टिस नसावी, थोडे थकले देखील आहेत, त्याच कारणास्तव मोठे स्ट्रोक त्यांच्या बॅट मधून येत नाहीयेत. स्ट्रगल केले जात आहेत, संधी देखील मिळते, परंतु त्या संधीचं सोनं करता येत नाहीये. यावेळेस म्हटलं गेलंय आनंदाचा क्षण अण्णाचा कण, आणि क्रिकेटमध्ये ज्यावेळेस फुल टॉस मिळतो त्यावेळेस तो क्षण मात्र यावेळेस मिस केलाय फलंदाज रघुनाथ जोगारीने. षटकातील पुढील बॉल यावेळेस धीम्या गतीने हा बॉल फेकला गेलाय, आणि धीम्या गतीमध्ये सखवलं गेलंय बॅटरला. प्ले अँड मिस, डॉट बॉल. अजूनही 3 मध्ये 25 धावा. आता मात्र मिशन जे आहे ते इम्पॉसिबल पाहायला मिळते. इथून जर सामना जिंकून देऊ शकतो गावदेव स्पोर्ट देवदल टीमला तर तो स्वतः गोलंदाज. कदाचित मिस्टेक घडली तर मग त्याचा बेनिफिट मिळेल. हलक्या हाताने मात्र या सॉफ्ट हँडने यावेळेस ड्राईव्ह केले ऑन साइडला. एक सिंगल मात्र पूर्ण होईल. सिंगलच्या मदतीने धाव फलक पाहिलं तर मग पोहोचलं गेलंय ते म्हणजेच 38 या आकड्यावरती. 38 धावा धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत.
षटकातील पुढील बॉल हाफ ट्रॅकर बॉल होता ऑन साइडला फटका सुंदर आहे चेंडू जाईल एका टप्प्यानं बाउंड्री लाईनच्या पलीकडे 4 धावांकरता आणि या 4 धावेनं धावफलक पोहोचलं जाईल 32 42 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्यात असे फटके सुरुवातीला यायला हवे होते अगदी दिवा विझत आलाय आणि त्या दिव्यामध्ये पुन्हा एकदा तेल उतरण्याचं काम करतोय क्रॉस लाईन खेळण्याचा प्रयत्न चेंडू आणि बॅट याच्यामध्ये संपर्क होत नाही आणि अशा प्रकारे हा सामना जिंकलाय अब्बू स्पोर्ट खारडी या टीमनं हळक रघुनाथ जोगारी फ्रॉम टीम आई गावदी स्पोर्ट देवदल चांदाची चांदणी चम चम चमकत होती गो 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 चांदाची चांदणी धन्यवाद चमकत होती गो करायचं आहे आणि निश्चितच रघुनाथ जोगारी साहेबांना विनंती आम्ही करू आपण आमच्या VIP कक्षाकडे यायचं आहे आपलं देखील सहर्ष स्वागत आहे जय हनुमान स्पोर्ट पायगाव या चषकामध्ये